हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपल्या सर्वांना वाटते आपण संपन्न व्हावं, आपण खूप मोठं व्हावं, वाटते का नाही? तर पैसेत असेल, रिलेशनशिप मध्ये असेल, बुद्धिमत्तेत असेल, सर्वात. मग हे कशामुळे होते? ह्या आपल्या छोट्या छोट्या सवयी असतात, ज्याला आपण अगदी मायक्रो हॅबिट्स म्हणू. ह्या मायक्रो हॅबिट्स आपल्याला संपन्नतेकडे नेतात. हे मला जरासं कळायला लागलं. मग मी जरा ते विचार केला, बघितलं. अहो, वेळ वाया जास्त कोण घालवते? श्रीमंत लोक घालवतात का गरीब लोक घालवतात? विचार करा. आता आपण कितीतरी वेळ टीव्ही बघत, मोबाईल बघत, स्क्रोल करत वेळ वाया घालवतो. असं श्रीमंत लोक करतात का? नाही. ते काहीतरी क्रिएशन करतात. त्यांचं क्रिएशन मोर असते आणि कन्झम्पशन कमी असते. उलट आपण काय करतो? आपण कन्झम्पशन जास्त करतो आणि क्रिएशन म्हणजे निर्मिती कमी करतो. त्यामुळे पहिली गोष्ट मला जाणवलेली ही, आपण निर्मिती जास्त करायला पाहिजे आणि कन्झम्पशन आपलं निर्मितीपेक्षा कमी असायला पाहिजे. हे मला उमगलं. तेव्हा मी म्हटलं, हे नुसतं आपण मोबाईल बघत बसणं, यूट्यूब बघत बसणं पाहिजे. ते आपण निर्मिती करायला पाहिजे. मग निर्मिती करायची ते काय करायला पाहिजे? ओके, यूट्यूबवर आपण व्हिडिओज घालूया. बघू नका म्हणत नाही मी, बघा. पण आपलं पण क्रिएशन जास्त पाहिजे आणि कन्झम्पशन त्याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे. मग ठरवलं. त्यामुळे पहिली गोष्ट, आपण ह्या टायनी हॅबिट्स फॉलो करायच्या. क्रिएशन शुड बी मोर अँड कन्झम्पशन शुड बी लेस. कुठल्याही गोष्टीचं, हे मी तुम्हाला मोबाईलचं एक एक्झाम्पल दिलं. आणि दुसरं म्हणजे चुकीचे माणसांपासून लांब राहावा किंवा राईट पीपलचे जवळ राहावा. आता कोणी विचारेल, राईट पीपल म्हणजे कोण? राईट पीपल म्हणजे जे लोक आपले हेल्थ विषयी विचार करतात, सक्सेस विषयी विचार करतात, बिझनेस विषयी विचार करतात, चांगल्या गोष्टींबद्दल विचार करतात. ह्या लोकांबरोबर राहत जावा. त्याच्याऐवजी दिवसभर दारू पीत बसतात, पत्ते खेळत बसतात, वेळ वाया घालवतात. असले लोकांची संगत करू नका. हे तुमचं तुम्हाला कळतंय. त्यामुळे तुम्हाला योग्य वाटते त्या लोकांची संगत खूप खूप महत्वाची आहे. आणि एक मेन म्हणजे काय करा माहितीये का? तुम्ही एक ते लॅपटॉपवर करा किंवा वही पेन घेऊन करा. मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकते. लिहा ना तुम्ही काय करू शकता. तर ओके, मी ड्रायव्हिंग किती वेळ करू शकतो, मी स्वयंपाक उत्तम प्रकारे करू शकते, मी उत्तम प्रकारे शिकवू शकते, मी गाणं चांगलं म्हणू शकते. काय आपल्या क्वालिटीज आहेत त्या सगळ्या लिहून काढा. इन अदर वर्ड्स, आय कॅन डू फाईल म्हणेन मी. ही फाईल चालू करा. आणि तुम्हाला कधी तुमचे आयुष्यात असं डाऊन वाटलं
जरा कुठेतरी मनाला असं दुःख वाटलं, त्यावेळी ती फाईल उघडा आणि बघा आणि बाउन्स बॅक करा. हे तुमचे गुड क्वालिटीज. दे विल हेल्प यू टू बाउन्स बॅक. तुम्हाला स्ट्रेंथ देतात त्या क्वालिटीज. आणि मी हे गोष्टीतनं करू शकते हे तुम्ही जाणून घेऊ शकता. ह्याचे नंतर ग्रॅटिट्यूड दाखवणं खूप महत्वाचं आहे. जे लोक आपल्याला मदत करतात त्यांना थँक्यू म्हणत जावा. अहो, दुसऱ्याला थँक्यू म्हणण्यात काही कमीपणाचं नाहीये. तुम्ही माझ्याकडे येऊन बघा. माझ्या मुलाची बॅग ठेवायला शिपाई घरी येतो किंवा सकाळी बॅग घेऊन जायला येतो, मी त्याला सुद्धा थँक्यू म्हणते. त्यामुळे हे आपण ग्रॅटिट्यूड, लिफ्ट न जाता लिफ्टमॅनला म्हणा, कोणी तुम्हाला मदत करते त्यांना थँक्यू म्हणा. आणि आपलं सेविंग्स, इन्व्हेस्टमेंट्स ह्याच्याकडे लक्ष द्या. हल्ली तुम्ही हे ऑटोमॅट पण करू शकता. आधी तुम्ही कळवलात ऑटोमॅटिकली 1 तारखेला एवढे माझे अमुक फंडात जमा होऊ देत, अमुक RD जमा होऊ देत, काही आपोआप होऊन जाते. म्हणजे दरवेळेला तुम्हाला फिजिकली जाऊन करावं लागत नाही. आणि तुमचे गोल स्पेसिफिक पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी हे वर्ष अखेरीला 50 लाख सेव्ह करणार, किंवा माझं हेल्थ मी उत्तम करणार, किंवा मी अमुक खेळात अगदी पर्टिक्युलर पाहिजे कुठला खेळ तो, म्हणजे स्पेसिफिक पाहिजे. उगीच मी चांगला करणार असं नाहीये. चांगलं कशात करणार आणि स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम पण पाहिजे. जे काही तुम्ही करणार ते तुमचे गोल्स कायम, ते हेल्थशी निगडीत असू देत, रिलेशनशिप बद्दल असू देत. ओके, माझं आरोग्य मी हे वर्षाच्या अखेरीला अगदी उत्तम बनवणार आहे. त्यामुळे असं स्पेसिफिक पाहिजे. आणि मेन का नाही, आपले खर्चाचं आपल्याला हिशोब असायला पाहिजे. आपण किती खर्च करतो ह्याचं आपल्याला, म्हणजे तुम्ही तुमचं बजेट मंथली असेल, ॲन्युअल असेल, हे ठेवायला पाहिजे. वर्षाच्या अखेरीला CAला देता तो करतो तर बाजूला ठेवा, पण आपल्याला कळायला पाहिजे माझा महिन्याचा इन्कम एवढा आहे आणि माझा महिन्याचा खर्च एवढा आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे रोज काहीतरी नवीन शिकत जायला पाहिजे. रोज काहीतरी नवीन शिकायचं, काही असू देत. आणि हे शिकताना तुम्हाला कळेल नॉलेज इज पॉवर कसं आहे. तुमच्या कामात तुम्हाला नवीन शिकलेलं उपयोगाला पडते, किंवा त्याच्यापेक्षा आता सर्वांना पैसा आवडतो, संपत्ती आवडते, म्हणून सांगते मोर यू लर्न मोर यू अर्न. मोर यू लर्न मोर यू अर्न. त्यामुळे रोज नवीन नवीन शिकत जावा. आणि प्रत्येक गोष्टीचे मागे पळत जाऊ नका. मला हे पण करायचं आहे, तो पण करायचं आहे, अमुक पण करायचं आहे, नाहीये. ठराविक गोष्ट, क्लॅरिटी असू द्या. ओके, मला हे जमते, मला हे आवडते, मग हे मी करणार आहे. त्यामुळे क्लॅरिटी असू द्या आणि जे तुम्हाला आवडते ती गोष्ट एवढी करत जावा. आणि मेन म्हणजे प्रत्येकाला येस म्हणत जाऊ नका. नो म्हणायला पण शिका. नको तिथे ठिकाणी, फॉर एक्झाम्पल कॉलेजचं लेक्चर बुडवून सिनेमा बघायला जाऊया मित्र म्हणाला तर येस म्हणायचं का? नाही. अशा वेळी नो म्हणायला शिकायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. नाही ते नाही कसं म्हणायचं, म्हणून मी गेलो नाही. नाही म्हणायलाही आपल्याला यायला पाहिजे. आणि तुम्ही कशातही इन्व्हेस्ट करा, पण पहिलं इन्व्हेस्टमेंट तुमचेच करा. पहिलं बुद्धिमत्तेत, ज्ञानात,
नंतर तुम्हाला जे पाहिजे तर चांगले कपडे घ्या, चांगल्या गोष्टी घ्या. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट पहिली स्वतःमध्ये करा. आणि तुमचं इन्कम पण का नाही डायव्हर्सिफाय करा. एकाच ठिकाणी ठेवू नका. पॅसिव्ह इन्कम पण ठेवा, वेगवेगळे ठेवा. आणि डिसिशन मेकिंग कुठलाही कसं काय करायचं हे सिम्प्लिफाय करा. अगदी काही खूप हे नाहीये, अगदी सोपे ना, मला हे करायचं आहे, ओके. आणि तुमचं नेटवर्क अगदी इंटेन्शनली म्हणजे उद्देशपूर्वक वाढवा. आणि अमुक वेळ आली की मी करणार, योग्य वेळ आल्यावर मी चालू करणार. आता काही वेळ बरोबर नाही बाबा, नाही. कुठली वेळ ही बरोबर आहे. आज मला हे करूया वाटतंय ना, नाही मग अमावास्या बघू नका, वार बघू नका, काही बघू नका. तुम्हाला करूया वाटते, करा. आणि एक महत्वाचं म्हणजे आपण सगळे फॉलो करायला पाहिजे 1% रूल म्हणेन मी. रोज आजच्यापेक्षा उद्या मी अगदी 1% तरी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीत. तर स्वयंपाकात असेल, आता मी व्हिडिओ करताना असेल, बोलताना असेल, चालताना असेल, पळताना असेल, व्हॉट एव्हर इट इज, डेली आपल्या जीवनात 1% तरी इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. ह्याच्याशिवाय आपण बिझी राहायला शिकायचं. जरा लेझीनेस, आळसाला लांब ढकलायचं. त्याला तुम्ही लांब केलात आणि बिझी राहायला शिकलात आणि प्रेझेंटमध्ये राहायला शिकलात, बघा खूप बदल होतो. आणि सेल्फ बिलीफ खूप महत्वाचा आहे. लोक काय म्हणतात लक्ष देऊ नका. पूर्ण लक्ष तुमचे स्वतःवर ठेवा. तुमच्यावर विश्वास ठेवा. कुठलीही गोष्ट करायची ते स्वतःला विचारा, हे योग्य आहे का. स्वतः तुम्हाला वाटलं ओके हे योग्य आहे, ते ओके, गो अहेड. एवढ्या करा, बघा स्वतःतले बदल. हॅव ए गुड डे.